तो वयात येतो, ती वयात येते, दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये पडतात. पण नंतर थोडं जरी त्यांच्या मनासारखं घडलं नाही, तर ते स्वतःला संपवण्यासाठी पण पुढं-मागं बघत नाहीत. पण या सगळ्याचा त्रास होतो त्या आई-वडिलांना, म्हणजे ज्यांनी निस्वार्थी प्रेम केलं होतं, ते मात्र आयुष्यभर शिक्षा भोगत बसतात. ही घटना आहे नागपूर जिल्ह्यातली. आज आपल्याला जायचं आहे नागपूरमध्ये. नागपूर जिल्हा आहे, त्या ठिकाणचं पारशिवनी तालुका आहे आणि त्या भागामध्ये कन्हान नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये, या भागामध्ये एक हनुमान नगर हा परिसर आहे. तर या भागात नितीन प्रेमदासजी खोब्रागडे नावाचे एक 52 वर्षाचे गृहस्थ राहत आहेत. त्यांना 2 मुली आहेत आणि याच मुलींना आपला मुलगा समजून त्यांचं करिअर घडवण्याचा, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा आणि त्यांना त्यांचं जीवन सुधारण्याचा किंवा त्यांना आयुष्यामध्ये जे काही संकट येतील त्याच्याशी लढण्यासाठीचं बळ देण्याचा प्रयत्न वडील करतायत, आईवडील करतायत, घरची मंडळी करतायत. पण यांच्याच बाबतीमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आली होती. त्यांची मोठी मुलगी आहे अंशिका, ही साधारण 19 वर्षाची आहे आणि तारीख होती 8 जून 2025, वार होता रविवार. संध्याकाळची साधारण 5 वाजताची वेळ होती आणि वडील जे आहेत ते कामावरून घरी आलेले होते. आता प्रचंड थकलेले होते, दिवसभर काम केलेलं होतं आणि हॉलमध्ये ते झोपले होते. आता साधारणपणे 7चा सुमार झाला होता आणि त्यावेळेस त्यांच्या आईनं त्यांना उठवलं आणि त्यावेळेस त्यांची लहान मुलगी जी आहे ती रडत रडत तिथं आली आणि तिनं सांगितलं की ताई जी आहे ती त्या खोलीमध्ये पंख्याला लटकलेली आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र त्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सगळे धावत धावत तिच्या खोलीमध्ये गेलेत. तर तिथं पंख्याला दुपट्टा लावून, त्यानंतर गळ्याला गळफास घेऊन तिथं ती लटकलेली होती. आता सगळ्यांनी मिळून त्या मुलीला खाली उतरवलं. त्यानंतर मग शेजारी राहणारे राहुल पाटील आहेत, त्यांना बोलावून घेण्यात आलं आणि त्यांच्या गाडीमधून मग तिला जवळच्या दवाखान्यामध्ये नेण्यात आलं होतं. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं आणि त्यानंतर मग उपजिल्हा रुग्णालय कामठी जे आहे त्या ठिकाणी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं. आता याच्यानंतर दुसरा दिवस उजाडला, 9 जून 2025, वार सोमवार आणि या दिवशी पोस्टमॉर्टम पूर्ण झालं. त्यानंतर मग बॉडी घरच्यांना देण्यात आली. आता हे सगळं पोलिसांना वगैरे पण कळवण्यात आलेलं होतं आणि बॉडी घरच्यांना मिळाली. त्याच्यानंतर दुपारी साधारण 4 वाजायच्या सुमारास कन्हान नदी जी आहे त्या पात्रामध्ये अंत्यविधीला सुरुवात झाली. आता एक तरुण मुलगी आहे, तिनं स्वतःचं जीवन संपवलेलं आहे आणि ज्या आईवडिलांनी तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं होतं, आता विचार करा त्या त्या घरच्यांची अवस्था काय झाली असेल. अत्यंत दुःखी वातावरणामध्ये ते प्रेत जे आहे त्या नदीपात्रामध्ये नेण्यात आलेलं आहे, सरणावरती ठेवलेलं आहे आणि आता सरण पेटलेलं आहे. आणि त्याच काळामध्ये त्याच सुमारास एक तरुण त्या ठिकाणी पोहोचला आणि तो अडखळत चालत होता आणि तो त्या सरणाजवळ गेला आणि जळत्या सरणावरती त्यानं उडी मारण्याचा आणि स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला होता. आता उपस्थित जे नागरिक होते त्यांनी ते बघितलं. आता अंत्यसंस्काराच्या वेळी हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर सगळे हादरलेले होते आणि त्याला बाजूला केलं तात्काळ. त्यानंतर मग त्या सरणापासून त्याला दूर आणलं. आता याच्यामध्ये तो भाजला होता. आता तिथं शेकडो नागरिक होते, त्याच्यातल्या काही लोकांचा राग उफाळून आला आणि त्यामुळे काहींनी त्याला मारहाणसुद्धा केलेली होती. आणि आता इकडं सगळा अंत्यविधी वगैरे पूर्ण झाला आणि सगळे नातेवाईक तिथून निघून गेले. पण तो जो तरुण आहे तो नदीपात्राच्या एका बाजूला पडलेला होता. त्यानंतर मग गावातल्या काही लोकांनी ही माहिती त्या तरुणाच्या वडिलांना आणि भावाला दिलेली आहे आणि त्यानंतर वडील, भाऊ, घरची मंडळी त्या ठिकाणी नदीच्या जवळ पोहोचलेली आहेत. तर एक तर तरुण तो अगोदरच भाजलेला होता, त्याच्यामध्ये त्याला मारहाण करण्यात आलेली होती आणि आता ही माहिती पोलिसांनाही देण्यात आली आणि खाजगी रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलेला आहे, भरती करण्यात आलेला आहे. आणि हा तरुण आता त्याच्यावरती उपचार वगैरे चालू होते. पण हा नक्की तरुण कोण होता आणि त्यानं त्या मुलीच्या सरणावर ते स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न का केला होता? तर याच्यामधून एक प्रकरण समोर येतं, ते होतं प्रेम प्रकरण. आता ज्या तरुणीनं स्वतःचं जीवन संपवलं होतं त्याच परिसरामध्ये हनुमाननगरमध्ये हा 27 वर्षाचा तरुण, नाव आहे अनुराग राजेंद्र मेश्राम, हा त्याच्या परिवाराबरोबर राहत होता. आता त्या परिवारात त्याच्या घरचे म्हणजे आई वडील वगैरे, तर त्याच्यामध्ये त्या वडिलांचं नाव समोर येतं आहे राजेंद्र मेश्राम आणि भाऊ जो आहे पवन मेश्राम. अशा पद्धतीनं यांचा हा परिवार आहे. त्याच परिसरामध्ये ते राहत आहेत आणि हा अनुराग आणि ती जी तरुणी आहे तर त्या तरुणी आणि अनुराग यांच्यामध्ये चांगली ओळख होती. त्याच्यानंतर त्यांची मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं, प्रेम प्रकरण सुरू झालं. आता हे दोघांचं प्रेम प्रकरण ज्यावेळेस घरच्यांना कळतं त्यावेळेस मग जे नॉर्मली होतं त्या पद्धतीनं घरच्यांनी त्या गोष्टीला विरोध केलेला होता आणि त्यानंतर मग काही प्रतिबंध वगैरे पण यांना लावलेले होते. आता याच्यामध्ये काही दिवस गेले आणि एक दिवस त्या तरुणीने अत्यंत टोकाचा निर्णय घेतला.
तारीख होती 8 जून 2025, वार होता रविवार, दुपारची वेळ होते आणि तिनं स्वतः गळफास घेतला आणि स्वतःचं जीवन संपवलं होतं, जीव दिलेला होता. आणि त्या अगोदर तिनं एक चिठ्ठी लिहिलेली होती. माध्यमातून अशी माहिती समोर येते की त्या सुसाईड नोटमध्ये तिनं लिहिलं होतं की मी स्वतःचं जीवन संपवते आणि याला तिचा जो प्रियकर आहे तो प्रियकर त्याला जबाबदार धरू नये किंवा त्याला त्रास देऊ नये अशा पद्धतीची माहिती तिनं दिलेली होती असं समोर येतं. आता त्याच्यानंतर मग ते मृत्यू होतो, त्यानंतर पोस्टमॉर्टम होतो, अंत्यसंस्कार वगैरे केले जातात. त्या अंत्यसंस्काराच्याच वेळी हा जो प्रियकर आहे तो प्रियकर तिथं येतो आणि जळत्या सारणामध्ये मग त्याला हे जेव्हा कळलं त्यावेळेस मग तो त्या ठिकाणी येऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मग त्याला मारहाण वगैरे होते आणि नंतर तो तिथं बेशुद्ध पडतो. नंतर दवाखान्यात नेलं जातं आणि त्याच्यावरती उपचार सुरू असतात. आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत कदाचित तो तरुण जो आहे तो ठीक झालेला असेल आणि तो ठीक व्हावा. तर आता ह्या सगळ्या काळामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये मयत मुलीच्या परिवारातील जे नातेवाईक आहेत, लोक आहेत, घरची मंडळी आहेत, तर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये जो प्रियकर आहे त्या प्रियकराच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. म्हणजे मुलीनं त्या प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळूनच स्वतःला संपवलंय असा त्यांचा आरोप होता. आता ही तरुणी जी आहे तिचं पार्थिव जळत असताना हा त्या ठिकाणी असं काहींचं म्हणणं आहे की तो नशेमध्ये होता आणि तिथं येऊन त्यानं उडी मारण्याचा प्रयत्न केला होता आणि हा सगळा त्यानं देखावा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला असं काही समोर येत आहे आणि तो प्रसारमाध्यमामध्ये प्रसारित करणं वगैरे असं सगळं समोर येते असे आरोप त्याच्यावरती करण्यात आले होते. आता मुलीच्या आत्महत्येला प्रवृत्त केलं म्हणून त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी समोर येते आहे. पण आता अशा पद्धतीनं म्हणजे एक बाजू अशी आहे की त्या मुलीनं स्वतःचं जीवन संपवलं, दुसऱ्या बाजूला त्या मुलीच्या घरच्यांचाही आरोप आहे की अशा पद्धतीनं तिला प्रवृत्त करण्यात आलेलं आहे. अर्थात आता या सगळ्याची तपासणी चाललेली आहे, अधिक तपास सुरू आहे, त्यामुळे काही नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि नागपूर पोलीस या सगळ्याचा तपास करतायत. आता या सगळ्यामध्ये आता हे प्रकरण आहे, त्याच्यावरती जर काही अपडेट आले तर आपण अपडेट पाहूयात. पण सगळ्या प्रकरणामध्ये एक अत्यंत वाईट वाटतं ते त्या पालकांचं, तरुणांच्या आईवडिलांचं. म्हणजे भावनेच्या भरामध्ये मुलं असा काही निर्णय घेतात की ज्यामुळे त्या आईवडिलांना हे प्रचंड दुःख, त्रास सहन करावा लागतो. आणि म्हणून माझी आता जे आपला व्हिडिओ पाहताय त्या सगळ्या तरुणींना विनंती आहे की या वयामध्ये आपल्या आईवडिलांची ताकद बना, आपल्या आईवडिलांची शक्ती बना, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, त्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं काम करा. पण त्यांना दुःख होईल, त्यांना त्रास होईल अशी कोणतीही कृती स्वप्नातसुद्धा करू नका. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय? आणि तुम्ही जर समजा या परिसरातील असाल, तुम्हाला जर या घटनेबद्दलची काही अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.